काही पुरुष लोक इतके साधे भोळे असतात, इतके साधे भोळे असतात ना, कोणती सुंदर मुलगी दिसली ना की विसरूनच जातात की घरी त्यांची बायको पण आहे. तुम्ही पण खरंच रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या पोरींना कधीच काय सांगू नका. ती लगेच जाऊन तिच्या बॉयफ्रेंडला सांगत्या. हे घ्या विश. तुला येड बिल लागलं का काय? मला 10,000 रुपये पाहिजे साडी घ्यायची आहे. इथं विष. अहो आज टी शर्ट लयच भारी दिसलाले. तू टी शर्ट किती बी भारी म्हण, तुला नवीन साडी बिलकुल घेणार नाही. अहो मी फक्त टी शर्ट भारी आहे म्हणली, तोंड जशाचं तसंच आहे वागतं. 12 राशींचं फळ काय आहे? कलिंगड. हे मोठं फळ असतं, त्यामुळं 12 राशींना पुरतं. ते कलिंगड खावं आणि गरमीचे दिवस आहे. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा? कोथिंबीर आहे काय, द्या की थोडी. कोथिंबीर नाही आमच्या इथं. अहो वहिनीला तर विचारून बघा. वहिनीला काय विचारायचंय? 25 दिवस झालं किचन मध्ये मीच आहे. कढीपत्ता हा देऊ का? नको. लय राग बाबा ह्या शेजाऱ्यावाला तर. याला घरचे सांगतात वाईट मित्रांपासून लांब राहा. आता त्यांच्या घरच्यांना कोण सांगणार? हाच मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे. आमचे व्हिडिओ आमच्या गल्लीपुरते तरी व्हायरल करा, जेणेकरून आम्हाला आमच्या गल्लीतले बिनकामाचे तरी नाही समजायचे. हो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच तयार होऊन. 2 मिनिटात तयार हो. मी काय मॅगी आहे 2 मिनिटात तयार व्हायला? मग मी पण काय डॉमिनोजचा पिझ्झा नाहीये 15 मिनिटात घरी यायला. अहो कुठे आहे हो? अगं काल तुला त्या सोन्याच्या दुकानात नेकलेस आवडलं होतं बघ, आणि माझ्याकडे पैसे नव्हते बघ. हा हा आठवलं. मग त्या सोन्याच्या दुकानच्या बाजूला बेकरी आहे, त्याच बेकरीच्या समोर उभारलोय. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना, मग पावडरला पैसे घालून करायचं काय? चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? हे वय काय तुझं? 25. अच्छा 25 वय. हा घरात कोण कोण असतं? आई आणि मी. वा वा. आई कवा नसती?